आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची आमदार डॉक्टर आहेरांकडून पाहणी, तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश। देवळा तालुक्यात सोमवारी 30 मार्च रोजी विठेवाडी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीने नुकसान झालेल्या डाळिंब व गहू कांदा पिकाची मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। देवळा तालुक्यात सोमवारी सायंकाळी 5-6 वाजेच्या सुमारास लोहणेर, विठेवाडी, भौर, देवळा, खर्डे, वाजगाव, कणकापूर, शेरी, बार्शी, हनुमंतपाडा, वाखारवाडी आदी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। यामध्ये विठेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने डाळिंब व उन्हाळ कांदा पाठोपाठ टरबूज, पपई, अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले। या नुकसानग्रस्त भागाची मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी पाहणी केली। विठेवाडी झिरेपिंपळ येथील डाळिंब उत्पादन शेतकरी सुभाष दत्तू निकम, माधव नारायण निकम यांच्या डाळिंब बागांचे तसेच कांद्याचे नुकसान झाले। या आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात आमदार डॉक्टर आहेर यांना धीर दिला तर उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले। यावेळी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे, कृषी सहाय्यक विनोद जाधव, तलाठी पूनम अहिरे, उपकृषी अधिकारी मनीषा जाधव, ग्रामसेवक योगेश सूर्यवंशी आदीसह भाजप तालुका अध्यक्ष किशोर आहेर, शंकर निकम, माजी सरपंच ईश्वर निकम, शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम, विलास निकम, विठोबा सोनवणे, संजय सावडे, राजू निकम, राजेंद्र निकम, भास्कर निकम, विठ्ठल सोनवणे, ईश्वर निकम, काकाजी निकम, तानाजी निकम, कमलेश आहेर, रवींद्र वाघ, वसंत निकम, दादाजी सोनवणे, तानाजी निकम, शशिकांत निकम, संजय निकम, माधवराव निकम, परशुराम आहेर, रवींद्र वाघ, वसंत निकम, काकाजी निकम, कैलास निकम, गणपत पवार आदी शेतकरी उपस्थित होते। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।